सदृशं तत्त्वमध्यादिलक्ष्यम् एकं नित्यं मनोमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीर्थं त्रिमूर्तं सद्गुरु तं नमामि। ज्यांच्या कृपेने मदलाभ झाला जन्मांतरिता जडभार गेला साक्षात परमात्मा मद भेटविला ऐसा उपकार ज्याने केला विसरू कसा मी सद्गुरूला। ओम नमो ज्ञानेश्वरा श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। विठाल विठाल मस्तक हे पायावरी आपुला तो देव एक करुणे घ्यावा देणे विनंतीवा सुख नो हे येरते माईका दुःखाचे जनते नाही आधी अंती अवसान। प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग श्री श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा उपदेशपर अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे।
वास्तविक पाहता अभंगाचा सरळ मराठीत जरी अर्थ पाहिला, तुम्हा आपल्याला जर सुख हवं असेल तर देव आपलासा करावा. बाकी पुढे सांगितले दुःखाच्या गोष्टी कशा आहेत याच्यावर आपण निरूपण करणार आहोत. पण पहिलं एक वाक्य लक्षात ठेवा, ज्यांना ज्यांना सुख हवं असेल त्यांनी मात्र अगोदर देव आपलासा करावा. आणि आपलासा करावा म्हणजे काय बुवा, तुमच्याकडे काय पद्धत आहे? लग्न झाल्यावर मुलगी नांदायला पाठवतो का अगोदर? काय पद्धत आहे तुमच्याकडे? बोला बोला. लग्न झाल्यावर ना? म्हणजे आमच्याकडे पण खानदेशात तीच पद्धत आहे. आपला तो देव एक करून घ्यावा. लग्न झाल्याबरोबर मुलगी जरी शिकलेली नसेल आणि तो मुलगा जर डॉक्टर असेल, पण लग्न झाल्यानंतर तिला सर्व डॉक्टरीन बाई म्हणतात. ती शिकलेल्या असो अथवा डॉक्टरीन म्हणा किंवा शिक्षक जरी असेल तर तिला सुद्धा पदवी मिळते. पण लग्न झाल्यावर का अगोदर? मग तुम्हा आपल्याला जर सुख हवं असेल तर अगोदर देव आपलासा करायला पाहिजे. आपण याच्यावर विस्ताराने सांगणारच आहोत. पण तत्पूर्वी परिहार देण्याचं कारण, हा जो धर्ममंडप आहे, वास्तविक पाहता धर्माचं कार्य जे आहे हे आर्थिक सहकार्याशिवाय होत नाही. परंतु एक गोष्ट अशी, तुम्ही आपण सर्व दंड सहन करतो, राजदंड सहन करतो, अग्निदंड म्हणजे घर पेटलं तुमचं तेही सहन करतो, अग्निदंड सहन करतो, राजदंड सहन करतो, चोरी झाली ते सुद्धा सहन करतो. पण धर्मदंड जे सहन करत असतील तेच खरे भाग्यवान. दंड याचा अर्थ खर्च, दंड याचा अर्थ काय? होणारी. आणि वास्तविक पाहता या धर्म कार्याला ज्यांनी ज्यांनी तनाने मनाने आणि धनाने सहकार्य केलं असेल त्यांचं थोडक्यात मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचं कारण तुम्ही आपण बारीक विचार करत नाही. इतर धर्मामध्ये इतर धर्माचा प्रचार करणारे त्यांच्या धर्मामध्ये जर तुम्हाला जायचं असेल ते पैसे देतात आणि इथं आम्ही पैसे घेतो. धर्मावर आवरण सर्वसामान्याने आणलेलं नाही. धर्मावर आवरण सर्वसामान्याने आणलं नाही. सर्व समाज सोन्याहून पिवळा आहे. धर्म प्रचार करणारे माझ्या सगट जबाबदार आहेत. तुम्हाला माहित असेल इतर धर्माचे लोक, कोणताही धर्म सांगा, जैन धर्म, जैन धर्माचे महाराजांचं पाकिटाचं काय काय आहे, त्यांचं किती घेतात? ते जैन धर्माचे धर्मगुरू जे असतात ते प्रचार करताना काय घेतात? हो, पैसे लागत नाही असं नाही, पैसे या कामाला लागतात आणि या कामाला सहकार्य करायला पाहिजे. आणि ते ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले अशा महात्म्यांचं मी नाव सांगणार आहे. 3 वर्षापासून हा हे रोपटं लावलेलं आपण या ठिकाणी, इवलेसे रोप लावले त्याचा वेल गेला. हो, 3 वर्षामध्ये बघा समाज यायला लागला. वास्तविक पाहता ही जागा खरं सांगायचं आहे का खोटं सांगायची जागा आहे? हे व्यासपीठ आहे, आमचं नाही, व्यासांचं आहे. मग व्यासांनी खरं सांगितलं का खोटं सांगितलं? धर्माचं जे कार्य आहे हे पैसे लागतात कशाला? पण इथं उलट आहे, इथं उलट आहे. आणि ते आज या ठिकाणी हे जे एवढा जो काही कार्यक्रम आहे, काहींनी श्रम केलेलं आहे, काहींनी आर्थिक सहकार्य केलेलं आहे. आता या ठिकाणी जे मोलाचे सहकार्य जर पाहिलं, या ठिकाणी साई भक्त मित्र मंडळ, माननीय श्री संजय भाऊ एकमोडे अध्यक्ष साई भक्त मित्र मंडळ, माननीय श्री संजय नाना गायकवाड पाटील अध्यक्ष व सर्व
कार्यकारी मंडळांनी आपल्याला ही जागा आणि या ठिकाणी त्यांनी आपल्याला अनुमोदन दिलं. अनुमोदन हे फार महत्वाचं असतं. एखादी मीटिंग असेल, त्या मीटिंगला जर कोणी अनुमोदन दिलं नाही, अध्यक्षपद निवडलं, पण त्याला जर अनुमोदन दिलं नाही, त्या अध्यक्षाला काही किंमत नाही. तसं या ठिकाणी ह्या साई भक्त मित्र मंडळाने आपल्याला या ठिकाणी अनुमती दिली हे कार्य करायला आणि त्यातल्या त्यात सहकार्य पण केलेलं आहे. वास्तविक पाहता अन्नदाते जे आहेत सकाळचे, त्यांनी 8 वाजता नाश्ता दिला आपल्याला. संदेश भाऊ एकमोडी बघा, त्यांनी आपल्याला नाश्ता पण दिला. दुपारी 12 वाजता भोजन जे आहे प्रकाश महाराज आरोटे, आणि त्या ठिकाणी या ठिकाणी बारकाने विचार केलं तर पुष्पाताई नवले आता येऊन गेलेत किंवा असतील इथंच अजून, त्यांनी प्रसादाचा स्वाद सुद्धा घेतला. वास्तविक धर्माला खरोखरच राजाचा आश्रय पाहिजे. तसं वास्तविक पाहता राजाला धर्माचा आश्रय पाहिजे का धर्माला राजाचा आश्रय पाहिजे? आता कलियुगामध्ये उलट झालेलं आहे. धर्म सांगणारे त्यांच्या पुढे असो, पण वास्तविक पाहता बारकाने विचार केला, धर्म सांगणारा सुद्धा राजाचा आश्रय पाहिजे. राजा आश्रय मिळाला म्हणून आपण या ठिकाणी ही भक्ताची जी मेळ रोवली आणि डॉक्टरीनताईंनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलेलं आहे. आणि या ठिकाणी दुपारचं जे भोजन आहे प्रकाश महाराज आरोटे आणि पाणी, वा पाणी पाजणं फार महत्वाचं आहे. पाणी पाजणं आणि ते पाणी ज्यांनी पाजलं त्यांचं पण मी आभार मानतो. संजय नाना गायकवाड यांनी पाणी पाजलेलं आहे. आणि प्रमुख उपस्थितीमध्ये शिवाजी बाप्पा चुंबळे आणि माननीय श्री सुदाम भाऊ कोंबडे, माननीय श्री बाळकृष्ण शिरसाट, माननीय श्री सुदाम भाऊ अण्णा नेमसे, माननीय श्री एकनाथ आप्पा नवले, माननीय डॉक्टर पुष्पाताई नवले. आता वास्तविकताईंनी सकाळी सुद्धा उद्घाटनला त्यांचं एवढं धकाधकीचं काम असेल, उद्योग असेल, ते जरा बाजूला सोडून या धर्माच्या कामाला त्यावेळेस सकाळी कमी लोक होते या ठिकाणी, तरी त्या उद्घाटनाला आलेत, आत्ता पण आलेत. आणि धर्माच्या कार्याला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या जीवनाच्या प्रवासामध्ये भगवंत मात्र त्यांना सहाय्यभूत होत असो. आणि या ठिकाणी बारकाने विचार केला, हे झालं मदत. आणि या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी शारीरिक मदत केली त्यांचे मी नाव नाही मला माहिती, परंतु त्यातल्या त्यात या ठिकाणी आमचे गावचे हेमंत भाऊ आणि तसेच माझे मामभाऊ आहेत नितीन भाऊ, यांची धावपळ पाहिली मी. आणि यांना जे अनुमोदन दिलं घोटी परिसरातून, जेवढे काही आमचे काही अधिकारी बाबा असतील, बाबांचे सहकारी असतील आणि इथं आलेले आहेत महिला मंडळ पण तिकडनं, ज्यांना ज्यांना या ठिकाणी येऊन सेवा करण्याची संधी मिळाली, ज्ञान श्रवण करण्याची संधी मिळाली, त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि माझ्या मूळ विषयाकडे मी वळतो. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, नवे नवे सुखाची गरज आहे. असा एकही व्यक्ती नाही की मला सुख नको, तेव्हा माझं वाटोळं होऊ दे, मी सत्यनारायण घालीन, असं एक तरी आहे का कोणी? म्हणजे प्रत्येकाला सुख पाहिजे. माता सांगा, तुम्ही सुख पाहिजे ही गोष्ट खरी आहे, पण तुम्ही तुमचं दुःख जोपर्यंत येशीला टांगत नाही, म्हणजे बांधत नाही, जगाला काय कळणार आहे? सुख कोणाला पाहिजे? सुख द्यायला तयार आहे, सुख द्यायला तयार आहे, पण तुम्ही सांगायला पाहिजे आम्हाला सुख पाहिजे असं. विचारता का तुम्ही? आपण सुख कोणी विचारत नाही, मला सुख पाहिजे असं कोणी विचारत. आणि सुख तर अपेक्षा तर सर्वांनाच आहे. मात्र सांगा तुम्ही आता सुख कुठं आहे? साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे. काय? सुखा लागी करशील तळमळ, तरी तू पंढरीची जाव. काय म्हणतात? सुखा लागी करशील तळमळ. पण तुम्हाला खरोखर गरज आहे का? ज्याला गरज आहे ना, जी वस्तू गरज आहे. पूर्वी मुलं होत नव्हते, ज्यांना ते कोणाला तरी माहीत झालं तिकडे मिळत गुजरातला कोणती बाई आहे, तिने पोटावर हात फिरवला का? गेलं नाही का?
गेले, काहींच्या गाड्या पलट्या झाल्या. काय सांगा तुम्ही आता? ज्यांना गरज आहे ते शोधत शोधत जातात हो. पण तुम्हाला फक्त आम्ही ऐकायला सांगितलेले, करायला सांगितलं ना, जायला नाही सांगितलं. हा, तुम्ही डोक्यातून काढून टाका. कीर्तन ऐकून चला बाबा, कीर्तनाला पुण्य होईल, डोक्यातून काढून टाका. कीर्तनात जाऊन जे ऐकतात तसं वागायला पाहिजे, तशी कृती करायला पाहिजे. आता एवढं सांगा, तुम्ही विचारायला पाहिजे. जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत कोणी सांगणारच नाही ना. आता इथं प्रमाण दिलं याने, सुखा लागी करची तळमळ तरी तू पंढरशी जा. एकच वेळ ना गेले का? कोण गेलं नाही सांगा ना. मिळालं का? पण तुम्ही भांडते ना, आम्ही भांडते. तुम्ही बी कपलत नाही, आम्ही कपलत नाही. हा हा चालू आहे. आंधळजडचं कुत्रपीठ खातं. हा चालूच आहे ना. विचारलं का? अभंगवाणी आहे ती, भंगवाणी नाहीये. पण कोणत्या पंढरपूरला जायला पाहिजे? कायाही प्रमाण दिलं, पण माझं प्रमाण तर वेगळं आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. तेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते. त्या पंढरपूरचा पत्ता सांगणारा खानदानी गुरु लागतो. तुम्ही म्हणा याच्यात पण आहे का खालीवर? इथं पण खानदानी पाहतात का? हो, तुम्ही मुलांच्या आता भेटायचे तो भाग वेगळा, पण पूर्वी खानदान बघायचे. हा आता सुद्धा परमार्था पाहिजे, कुठे खानदानी पाहता म्हणून बोलायची पाळी आली मला. आणि इथं भाषण स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, लिखाण स्वातंत्र्य आहे. आणि प्रश्न हा गल्ली बोळातला नाहीये. हा प्रश्न धर्माचा आहे, जागतिक पातळीवरचा आहे. सांगा तुम्ही आता, पूर्वी साधू त्या काळामध्ये, माऊलीच्या काळामध्ये मोजके साधू संत होते. बोटावर मोजणे जेवढे साधू संत होते त्यांनी एवढी मोठी क्रांती केली. आता एवढे महाराज झाले, हाकणाऱ्यापेक्षा भंगी जास्त. म्हातारी मेला तू खडे काळ सोकवतोय. हा सुख कुठे आहे? आणि ते सुख जे आहे ना, अहो तू मनगट धरून विचारायला पाहिजे. कीर्तन करतो, प्रवचन करतो म्हणजे उपकाराची भाषा बोलायची नाही. कीर्तन करतो, प्रवचन उपकाराची भाषा आहे. हो, मग सांगा तुम्ही आता, तुमचं आपलं चाललं ना, आयुष्य चाललं आपलं. काय घडी घडी काळ वाटे आहे अवकाश. आतन ताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. एक तास उरला खटवंग रायाची, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. सांगा तुम्ही, एका तासामध्ये लोखंडाला जर परीस लागलं, किती वर्ष लागतात? लोखंडाला परीस लागलं तर 12 वर्ष. इथं काय म्हणतात? आपण सारे तृणाग्नी मेळे समर सजा. आपणासारखे करीते तात्काळ नाही दयालागी. आपणासारखे लगेच. हा तुम्ही विचारलं कधी? नाही विचार. त्याचं कारण आहे,
तुम्हाला सुखाची गरज नाही आणि तुम्हाला सुख पाहिजे, पण तुम्ही कोणाच्या नादी लागलेले? कोणाच्या नादी लागले माहिती? हे जे शरीर आहे 5 तत्वाचं बनलेले, पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश 5 तत्वाने बनलेले. आणि त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व जे आहे ना, पृथ्वी तत्व पूर्वी आहे ना, पूर्वी हे मिक्सर नव्हतं, मिक्सर ते पाटा आणि वराटा आणि ते असे वाटायचे. वाटून वाटून काहींची मी जुन्याच्या घरी जाऊन बघा, तो जो पाटा आहे ना त्याला असा खड्डा पडलेला आहे, त्या पाट्याला पडलेला खड्डा. म्हणजे सांगा तुम्ही, दगड हा पृथ्वी तत्व आहे आणि त्या पृथ्वी तत्वामध्ये बारकाने जर विचार केला, त्या पृथ्वी तत्वामध्ये लोखंड आहे, खनिज आहे, पितळ आहे, सर्व धातू आहेत. आणि या प्रकृतीला त्या धातूंची गरज आहे. आणि ती बाई ज्यावेळी वाटायची ना, तिचा हाताचा व्यायाम व्हायचा, त्यामुळे तिचं कुठे गॅप नव्हता. कुठे गॅप होता का? व्यायाम व्हायचा हाताचा, सर्व व्यायाम व्हायचा, गॅप नव्हता. आता कोणाचा मायनस गॅप, कोणाचा मनक्यात गॅप, कोणाचा कुठे गॅप, कोणाचा इथे बी गॅप आणि तिथे बी गॅप. सांगा तुम्ही, सुविधा झाल्या काय झाल्या या? आता मिक्सर फाक्सर निघालं, भरून भरून काय निघालं, हे सुविधा झाल्या, पण सुख आहे का? सुखाला वंचित झाले ना, गॅप झालेत ना, गॅप झाले. एक म्हातारी डॉक्टरकडे गेली, डॉक्टर साहेब मी चालले का माझे गुडघे दुखतात, चालले तर गुडघे दुखतात, उभी राहिले तर टाचा दुखतात. डॉक्टर म्हणे तुम्ही असं उभे राहा. मग त्याने उंची मोजली, 5 फूट 3 इंच. वजन मोजलं, 99 का 95 किलो म्हातारीचं वजन. डॉक्टर म्हणे बाई आजी तुमचं काय झालं म्हणे, आता हे उभे राहिलं तर काय होतं, टाचा दुखतात आणि चाललं तर गुडघे दुखतात. तर हे जे आहे ना, याचं कारण तुम्हाला सांगतो. म्हणे तुमचं काय झालं, स्लॅब झाला आणि पिलर झाले बारीक, स्लॅब झाला जाड आणि पिलर काय झाले बारीक. आता सर्व हसले, डॉक्टर हसला, सर्व हसले, जसे तुम्ही हसले तसे सर्व हसले. ते म्हणे भाऊ ज्याचं दुःख त्याला का, ज्याचं दुःख त्यालाच कळतं म्हणे. तुम्हाला काय हसायला काय होतं म्हणे, याच्यावर काही उपाय नाही का? ते म्हणे उपाय आहे ना आजी, उपाय आहे. तुम्ही किती भाकरी खाता? ते म्हणे सकाळी 3 भाकरी खाते आणि संध्याकाळी 3 भाकरी खाते. सांगतो कशासाठी? शाश्वत सुख. आपला अभंगाचा मेन पॉईंट लक्षात ठेवा, मुद्द्यावर यायला पाहिजे. तर ते सांगितले मी 3 भाकर सकाळी 3 भाकर संध्याकाळी. डॉक्टर म्हणाले तुम्हाला औषध देतो मी, पण पथ्य पाळावं लागेल. डॉक्टर साहेब मी पथ्य पाळीन म्हणे. काय? पण ते औषध कधी घ्यायचं, काय घ्यायचं, कसं घ्यायचं आणि त्याला पथ्य काय ते सांगा. ते म्हणे मी तुम्हाला काय पथ्य बिथ्य काही सांगत नाही आणि फक्त पथ्य सांगतो, औषध काय देत नाही. ते म्हणे डॉक्टर साहेब पैसे सांगा ना तुम्ही. ते म्हणे म्हाताऱ्या माणसाला आता काही पण पैसे देत नाही, मी फक्त तुम्हाला आता काय सांगतो, फक्त पथ्य पाळायचं तुम्ही. आणि त्या पथ्याने जर गुन्हा आला मग पैसे खर्चायची गरज नाही. ते म्हणे काय पथ्य? तुम्ही भाकरी 3 भाकरी सकाळी खाता आणि 3 भाकरी फक्त मी एक सांगतो, पथ्य पाळायला पाहिजे. पाळणार का? तुमची शपथ पाळेल म्हणे पथ्य, फक्त सांगा. ते म्हणे तुम्ही आता काय करायचं, 1च भाकर खायची सकाळी आणि दुपारी संध्याकाळी 1 भाकर, सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 खायची म्हणे. ते म्हणे डॉक्टर साहेब हे जेवणाच्या अगोदर खायची का जेवणाच्या नंतर खायची? त्या डॉक्टरला असं झालं, ह्यांना चिटकावं कसं याच्यामध्ये बोट घालावं होल्डर मध्ये. ते म्हणे अहो आजी तुम्ही पथ्य सांगितलं, तुम्हाला 1च भाकर खायची, तुम्ही इकडे पथ्य बी घेता आणि इकडे जे आहे ते बी चालू ठेवता. तसं नाही. सांगा तुम्ही आता बारकाईने विचार करा,
तुम्हा आपल्याला पथ्य पाहिजे का नको? हा, जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचन असेल. मग सांगा तुम्ही ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत गुरु केल्याशिवाय करतील का? पोरं पाहिजे पण लग्न नाही करायचं आम्हाला. ठाला विठाला मुलं पाहिजे पण काय नाही. आम्हाला बी काय गरज, आम्ही पाकिटवारी मोले घातले रडाया नाव सुना माया. सुख तुमच्याकडे नाही हो. आज करमणूक झाली. कीर्तनकार असा आणायचा ना, पैसे जाऊ द्या पण महाराज आणायचा धिंगिना चिकिना. काय चाललं ना, आयुष्य चाललं ना. म्हणून महाराज म्हणता आता उघडी डोळे सुविधा घरदार जमीन जमला गाड्या घोड्या पैसा अडका या सुविधा आहेत. सुख नाही याच्यात आणि तुम्ही याच्यात सुख पाहता. कोणाला मिळालं बरं? पूर्वी बघा सप्र होते, जुने लोक असतील त्यांनी 50-50 वर्ष ज्यांचं वय असेल. पूर्वीचा काळ बघा ना आत्ताचा काळ बघा. काय किती सुविधा झाल्या हो, किती सुविधा झाल्या. एवढ्या सुविधा झाल्या पण सुख मिळालं का? पूर्वी ना, पूर्वी बाया म्हणजे माझ्या आईचं सांगतो किंवा माझ्या वयाचे जे असते त्यांना ते घट्यावर दळायचे, दळ्यावर घट्याना दळायचे 10-10, 5-5 किलो सकाळी. लहान मुलं जर असेल मी तर उठायचो आणि आईच्या मांडीवर जाऊन झोपायचो. झोका पण मिळायचा, झोका पण मिळायचं. ते गाणे म्हणायचे. सांगा तुम्ही आता ते जे जातं होतं ते कशाचं होतं? दगडाचं. बघा अहो त्या दगडाच्या ते सुद्धा आपल्याला त्याच्यात सर्व खनिज आपल्याला मिळायचं, सर्व खनिज आपल्याला मिळायचं. मग सांगा तुम्ही आता बारकाने जो विचार केला ठाला विठाला सुविधा येतात, सुविधा त्या सुविधा तुम्ही सुख मानतात. मग सांगा तुम्ही आता ते जाते गेले ते सर्व गेलं, आता गिरण्या आल्या. काय आल्या? गिरण्या. मग सांगा तुम्ही आता ते जातं गेल्यानंतर सर्व गेल्यानंतर आता ते दळण आणायचं कोणी? तुम्ही आपण आहेत रिकामे डबे घेऊन जायला. डबे घेऊन आपण आहेत ना. पाणी कोणी भरायचं? पाणी नळ आले डायरेक्ट. आता पूर्वी पाणी भरायला विहिरीवर जावं लागत होतं, डोक्यावर हांडे आणावं लागत होतं. आता पाणी भरायचं काम मिटलं बायांचं, दळायचं काम मिटलं. मग आता दळण कोणी करायचं, पाणी कोणी भरायचं? तुम्ही आपण आहोत ना. मग डबा घेतला का चालला. मग ते बाई म्हणते अहो हे पीठ कमी आलं, ते म्हणते ते बावळे झाले गिरणीवाले. सांगा तुम्ही आता बारकाने विचार करा. तुम्ही सुविधेला सुख म्हणायला लागले. सुख ते नाही हो, सुख ते नाहीये. त्याच्यात सुख नाही. तुम्ही विचारू बघा, तुमच्या मनाला विचारला. पूर्वी घरं असे नव्हते, धाब्याचे मातीचे असे होते. आता बाबा निसं स्लॅबचे की नाही, 1 रूम का 2 रूम, 1 रूम का 2 रूम. पूर्वी लोक घरी खायचे बाहेर जायचे. आता बाहेर खातात ते घरी येतात. काय खावं त्याचाच विचार. बाहेर खाऊच नाही. कसं काय तुम्ही प्रत्यक्ष बघा ते कसे स्वयंपाक करतात. लोकांना हटायचं नाही बरं वाटतं. तर सांगा तुम्ही सुख हे कशात आहे? हे सुख वास्तविक पाहतात. सुख हे कशात आहे? मुलांमध्ये सुद्धा सुख नाही. काय नाही पोर पाहिजे, शेवटी पाणी पाजायला पोर पाहिजे. ज्यांचं वयस्कर झाले त्यांना विचारा मुलं कुठे? कोण म्हणे आमचे पुण्याला आहे. त्यांना एवढं पॅकेज आहे, तेवढं पॅकेज आहे. म्हातारे नेतात ते त्यांची मुलं लहानाचे मोठे झाले का जा म्हणे गावी. आता ते फक्त पोरं सांभाळायला नेतात. आईबाप फक्त पोरं सांभाळायला. पोरं मोठे झाले का ते हाकून देतात.
मुलांमध्ये सुख आहे का? आणि मुलं सांभाळणं एवढं सोपं आहे का? मुलं सांभाळणं एवढं सोपं नाही. आणि ते इतके विचित्र असतात ना. इथं एक कीर्तनामध्ये मी म्हटलं का पैस मुलं लय विचित्र, काय सांगावं. एक मुलगा शाळेत गेला, डबा द्यायची, लाडू बिडू आई द्यायची. गुरुजी म्हणे हे डब्यात काय आहे तुझ्या, दाखव. घेतला गुरुजी डबा, लाडू होते. ते म्हणे मी खाऊ का रे? म्हणे खा ना गुरुजी, खा. ते म्हणे अरे तुला जर विचारलं घरी कोणी खाल्ला, सांगेल ना म्हणे गुरुजी कुत्र्याने खाल्ला. मुलं इतके विचित्र आहे. एकाला जर शी लागली, दुसरा म्हणतो मला बी शी लागली. हा, मग तो पहिला म्हणतो हे धुवून द्या, दुसरा म्हणतो माझं बी धुवून द्या. पोरं सांभाळणं सोपं आहे. हा, अहो कशाला तुम्हाला सांगून नारदाला किती मुलं होते नारदाला? हा, नारदाला मुलं नव्हते. हा, 60 पुत्र नारदाला. चूक मिळालं तुम्हाला, आम्हाला 1-2. आपल्याला बी गाजर दाखवलं त्यांनी. आता तरी डोळे उघडा. गाजर दाखवलं. एक ते एक कायदा पाहिजे का नाही? प्रश्न धर्माचा आहे. हो, मला लिखाण स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य आहे. हो, सांगा तुम्ही. आता तुम्ही मी तेच घेतलं, छोटे कुटुंब सुखी संसार, आणि बाकीच्यांना उद्या डुकल्यासारखे. पूर्वी त्या बाया दात्यावर जळायच्या, त्यांचा व्यायाम व्हायचा. आणि 8-8, 10-10 मुलांना अपत्य द्यायचे, ते म्हणजे जन्म घालायचे. ते व्यायाम व्हायचा त्यांचा. होतं का शिजर बिजर होतं तेव्हा शिजर नाही, काही नाही. आता सुविधा आल्या ना, आणि सुविधाला तुम्ही सुख मानता. हा, सुविधाला हे इथं दोघे गोष्ट सांगायची जागा आहे ही नुसतं ज्ञानबा तुकाराम चालभाऊ सकाराम नाहीये. धर्माचे पाखंड ओळखायला पाहिजे. तुम्ही शेतकरी असेल, पुण्या गावातलं असतील, तुम्ही सर्व काही या गावात नाहीये. आणि इथं गावाला आले माहिती तुम्ही एका गावचे आहेत का सर्वे? पोट लागले पाठीशी, हिंदवितो दिसो दिशी, या पोटा कारणे गा शिणलो इंदारी, न मिळे दाता कोणी जन्म दुःख निवारी. हे पोट आहे ना, नित्य उठून खायची चिंता, काय भाजी करायची तुम्हाला नाही, यांना काढची. तुम्हाला काय मांडी घालून बसायचंय? यांना रोज नित्य उठून खायची चिंता, काय भाजी करायची, काय भाजी करायची. बघा हे पोट आपलं भरलं का? इथं भर पोटासाठी देवा केवळी आकाठी. माता सांगा तुम्ही आता यांचे तुम्ही व्यावहारिक सुद्धा ज्ञान यायला पाहिजे तुम्हाला, नुसतं ज्ञानबा तुकाराम नाही. हो, बरेच वर्ष गेले, त्यांचा प्री प्लॅन होता 50 वर्षात हिंदूंची संख्या कमी व्हायला पाहिजे, यांना मुली मिळायला नाही पाहिजे. अहो 35-35, 40-40 वर्ष वय होऊन गेलं. मी मालेगाव भागात पाहिलं, मुली मिळत नाही. याचं कारण शोधा ना. तेव्हा गाजर दाखवलं गावोगावी. नको त्यांचे ऑपरेशन करून टाकले, पैसे दिले 250 रुपये त्यावेळेस, मला चांगलं आठवतं. 250 रुपयामध्ये ऑपरेशन, छोटं कुटुंब सुखी संसार. आणि आता बघा मुली मिळत नाही, आणि ती भेटत नाही. तेव्हाची बी काळजी हे निमित्त म्हणा. पूर्वी लई त्रास द्यायचे बायांना, घ्या आता. पूर्वी सासवा लई त्रास द्यायचे, आता सुना सासवा झाल्या. पडती पडती. हा, एक म्हातारी एवढी वाटीभर द्यायची. ती म्हातारी म्हणे सुनबाई, अगं एवढी वाटीभर माझं भागेल का गं? आत्या, हे तुमच्या हातचं माप आहे म्हणे, हे तुमच्याच हातचं माप आहे. हा, जसे करावं तसं भरावं. हा, माता सांगा त्यांचा प्रिप्लॅन होता की पुढे हिंदूंची संख्या कमी व्हावी म्हणून छोटं कुटुंब गाजर दाखवलं, गाजर. आणि तुम्ही भांडे गाजर आला.
हा आता सुद्धा सुशिक्षित पुरे आहेत ना. नाही एकच बरं म्हणे, एकच बरं आहे. का बर? अरे ज्याने चोर दिले ना त्यात चारा दिला ना देवाने. हा हा पूर्वी म्हणायचे ना, हा ज्याने चोर दिले ना तो चारा देईल ना. उपाशी राहिले असते का आपले? हा उपाशी राहिले असते? नाही राहिले असते. तुम्ही बघा साखर कारखाने होते पूर्वी, जुना काळ सांगतो तुम्हाला. हे साखर कारखाने काढले ज्यांनी काढले त्यांनी. प्रश्न धर्माचा आहे आणि खरा आहे. साखर कारखाने काढले आणि लोकांना सांगितलं विना सहकार गाजर दाखवतो, विना सहकार नाही. तुमच्याकडे नाही साखर, आमच्याकडे तिकडे. विना सहकार नाही उत्थान, गाजर दाखव. जमीन बी घेतल्या, कारखाने काढले, शेअर्स आणि चांगला शेअर्स गोळा होऊ दिला आणि खर्चात काढले कारखाने आणि मोडीत काढले, त्यांनीच घेतली. कोणाचा उद्धार झाला? प्रश्न धर्माचा आहे, लोकांचा समाजाचा आहे का माझा एकट्याचा आहे? पण इथं सांगणारे आमच्या असे आहेत ना, टोल नाक्यावर नाही भेटतील असे वाजणारे. जरा डोळे उघडा. एक लक्षात, देवदेव सर्वच करतात. देवदेव करायला अजून जन्माला आला नाही, माळ घातली ते देवदेव करतात असं नाही. बिगर मारकडी सुद्धा देवदेव करतात. माऊली ज्ञानेश्वर महाराजाचा पुरावा आहे. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील, झाले असे केवळ माझ्या ठाई. माऊली म्हणतात देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील आहे. म्हणजे प्रत्येक देवाला मानतोच, माळकरीच मानतो असं नाही. पण पुढचं वाक्य वाचायला पाहिजे. मांस खाना नाही ऐकलंच नाही म्हणजे आम्ही मांस खाना नाही ऐकलंच नाही ना. मांस खाना नाही ऐकलंच नाही, तेवढंच घेऊन पळालो उंदरात चिंदी. मग आता सांगा, तसं याही ठिकाणी बारकाईने जर विचार केला, माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील, झाले असे केवळ माझ्या ठाई. ते ज्ञाने वीन नासले, बुद्धी भेदाशी आले, कल्पू नये ते कल्पू लागले, अनेकत्व वेगवेगळे मानायला लागले आणि आपल्याला अर्थच कळत नाही. साधू संतांची भाषा जी आहे ना, ती भाषा समजायला पाहिजे. ती भाषा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, पण ते ज्ञानेश्वरी वाचायला सुद्धा अधिकारी लागतो. ज्ञानेश्वरी कोणताही ग्रंथ वाचायला अधिकारी लागतो. त्या ग्रंथाला 6 अंग असतात. श्रोता, वक्ता, प्रश्न, उत्तर, दृष्टांत आणि सिद्धांत असे 6 अंग असतात. आणि ते 6 अंग ज्याला कळतील त्याला तो अर्थ कळेल. तो अर्थ कळेल, नाही तर काय मग अर्थ लोक दृश्यामध्ये जगण्यासाठी, व्यवस्थेसाठी तुम्हाला या गोष्टीची गरज आहे. गाडी, घोडी, पैसा, अडका, बंगला, परंतु शाश्वत सुख मिळणार नाही. सुख आहे पण ते क्षणिक सुख आहे. शाश्वत सुख कळून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी संतांची भाषा फार महत्वाची आहे. ती भाषा जर समजली नाही तर मग प्रमाण घेतला अर्थ लोकला पुराणी. सांगा तुम्ही संतांची भाषा, तुम्ही व्यवहाराची भाषा समजते ना. मुलगी पाहायला गेले,
मुलगी पाहायला गेल्यानंतर ते 60-70 किलोमीटर लांब आहे. ती मुलगी जे इथं पाहायला गेले तुम्ही, ते गाव 60-70 किलोमीटर लांब आहे. मुलगी पाहून आल्या तर घरातले लोक विचारतात मुलगी कशी आहे, भाषा समजायला पाहिजे, याच्यावर सांगतोय. मग ती मुलगी तुम्ही दाखवू शकता का? जी मुलगी पाहून आले ती मुलगी तुम्ही दाखवू शकता? नाही. तुम्ही काय म्हणता? आम्ही नाही सांगणार असं म्हणता. तुम्ही आता मुलगी गोरी आहे, घुमटी आहे, सडपातळ, जशी चवडीची शेंग आहे, पण मशीने पाय दिले म्हणजे काय समजलं ना? हा, मुलगी गोरी आहे, घुमटी आहे, सर्व आहे, पण शुक्रवार समजलं ना? डोळ्यामध्ये फॉल्ट आहे. मग तसं ही संतांची भाषा सुद्धा समजायला तुम्हाला मात्र अगोदर संतांचा समागम समजून घ्यावा लागेल. सुख पाहिजे असेल तर वास्तविक मुलांमध्ये सुख नाही, मुलामध्ये सुख नाही. जास्त बहिणी असणं त्याच्यात सुद्धा सुख नाही, भावांमध्ये सुद्धा सुख नाही. भाऊ रावणाचे भाऊ होते ना, एक कुंभकर्ण होता रावणाचा भावामध्ये सुद्धा सुख नाही. भाऊ सुद्धा सक्का भाऊ वैरी कधी जमते भावाचं वरवर दाखवत असतील. पण पुरावा सांगतो तुम्हाला, भावापासून सुद्धा सुख मिळते तुम्हाला. रावणाचा भाऊ कुंभकर्ण झोपला होता, उठतच नव्हता. खूप उपाय केला, वाजत अमुक केलं. शेवटी रावणाने सांगितलं काही केलं त्याला उठवा. मग त्याच्या अंगावर हत्ती सोडले तर 3 हत्ती त्याच्या बिंबीत गेले. तुमच्या दाढीतले जे आहेत ना ते नाही बरं का, दाढीमध्ये असतात त्याला किडे गुंगे काय असतात सोनकिडे, ते सोनकिडेनी बिंबीत केले बरं का. 3 हत्ती गेले. एवढा मोठा होता भाऊ, एवढा मोठा भाऊ. सुख भेटलं का त्याला? सुख भेटलं. जेव्हापासून 2 बेंबे आहेत बरं का, एकाचे खड्ड्याचे आणि एकाचे टेंबूचे. पाहून घ्या त्याची सुख सांगतो. भावापासून सुख नाही, मुलांपासून सुख नाही, बायांपासून. रावणाला किती बाया होत्या? किती होत्या? सुख भेटलं 80,000. तरी तो कोणाला घ्यायला गेला? मातेला. बायका सुद्धा सुख भेटलं नाही. आपल्याला एक आहे सुख आहे त्यात बघा, दोन पुढचं म्हणत असतील सुख आहे नाही हो, सुख नाही. बरं बहिणींपासून सुख म्हणावं तर ते सुद्धा नाही. रावणाची बहीण त्रिजटा होती, त्रिजटा. बहिणींपासून सुख नाही. तुम्ही सुख जे दृश्यात पाहतात त्याच्याबद्दल सांगतोय मी, त्रिजटा. तिला 2.5 क्विंटल कुंकू लागायचा. बघा, बहीण होती. बितळा होता का काय होतं? बितळा. एवढी बहीण, किती क्विंटल? 2.5 क्विंटल कुंकू लागायचा. सुख भेटलं आपल्या बहिणी. वारा आला तर उडून जात राहायच्या आपल्या बहिणी. आणि ती बहीण बघा फिरत्याला सुख भेटलं. सुख शोधता करता तुम्ही व्यवस्थेमध्ये सुख शोधता. सुख दृश्यात नाहीये, सुख आहे अदृश्यात. सुख तुम्हाला शोधायचं असेल अदृश्यात सुख शोधा. आणि अदृश्य संताशिवाय कळणार नाही. सुख आहे याचं ठाई, सुख आहे याचं ठाई. सुख आहे याचं सुख संतांजवळ आहे, पण आपण संतांच्या जवळ जात नाही, फक्त ऐकायला जातो त्यांच्या गप्पा. इथे ह्या काही गोष्टी करून किती सांगावं लागतं. तुमचं लक्ष वेधण्यासाठी आम्हाला असे थोडेफार चुटके सांगावं लागतात.
पण मुद्द्याला धरून ठाल विठाल. पण तुम्ही विचारायला पाहिजे. मी असं बोललो विचारायला पाहिजे. ते एक मित्राने माझ्या त्याच्या मुलाचं लग्न होतं मुंबईला. लग्न होतं तिथे नेलं मला त्याने कीर्तनाला. हळदीला लग्न म्हणे. हळदीच्या दिवशी आप्पा तुम्ही कीर्तन करा म्हटलं. मला कीर्तन येत नाही भाऊ, मला प्रवचन करायला लावतो. मी म्हणे कीर्तन करायचे हळदीच्या दिवशी. ठेवलं हळदी दिवशी कीर्तन. त्या मुलाने ऐकलं होतं, जो नवरदेव होता त्याने ऐकलं होतं की आप्पा काय सांगतात, तुम्ही महाराजांना विचारायला पाहिजे आणि महाराजांना विचारून तसंच कीर्तन करायला सांगायला पाहिजे असं त्या. आता ते हळदीच्या दिवशी नेलं, मी कीर्तन सुरू केलं आणि कीर्तन सुरू झालं. पंचपती झाले, अभंग घेतला, सर्व घेतलं आणि तो आला बुवा. त्याला हळद लावलेली होती, कारण की हळद 5 वाजता लावली गेली होती आणि 8 ते 10 काहीतरी कीर्तन होतं. तो आला, ते म्हणे हो बाबा थांबा आप्पा थांबा. कीर्तन कशाचं म्हणतं? हळदीचं. म्हणजे मग हळदीवरच बोला म्हणजे हळदीवर बोला म्हणजे काय? कीर्तन कशाचं आहे? हळदीचं. मग हळदीचंच सांगा म्हणे. मग मी सांगितलं की बा हळद लावली तर मुलगा मुलगी जे असतात वधूवर ते गोरे दिसतात. गोरे खोटं पण तो होता काळा. मी म्हटलं नाही हो, अरे गोरा माणूस असला ना जरा हळद लावली तर जरा चमकून दिसतो, चांगला दिसतो. पण तो होता काळा. काळा माणसाला जरा हळद लावली तर तो जांभळा दिसतो तो. आणि तो काळा आणि त्याला लावली हळद आणि तो झाला तो जांभळा. कोण नाही हळदीचं सांगा. काय कर आम्ही काय करतो म्हणून आम्हाला काही आलं नाही का? भजन करा विठाल. कसं काय काळ कुठं ग्रंथ ज्ञानेश्वर पाहिलं नाही मी हळदीचं, कुठं भागवत मध्ये नाही, कोणत्या महाराज तोंडून ऐकलं नाही. मग मग जायला का नाही, आता याला काय माथ्यातलं सांगावं लागणार. गाठातलं सांगून काय उपयोग? माथ्यातलं सांगावं लागणार. म्हणून मी त्याला सांगितलं भजन थांबवलं. म्हटलं असं विचारलं तुम्हाला भाऊ तुमच्याकडे देवीची यात्रा भरते का? लोक म्हणे हो. मग तिथं बोकड्या बिकड्या तुम्ही मारतात का? म्हणे हो. म्हटलं मग तो बोकड्या बाजारातून आणल्यानंतर त्याला तुम्ही काय करता? आंघोळ घाल. त्याला काय करतात? आंघोळ. डायरेक्ट कापायला नेत नाही त्याला. बाजारातून आणल्यावर त्याला आंघोळ घालतात. आंघोळ घातल्यानंतर त्याला काय करतात? हळदीचे 5 थापा, 2 थापा ह्या पोटाला आणि 2 थापा त्या पोटाला आणि 1 आसा आणि नंतर देवीकडे नेतात. तसं म्हटलं ज्यांना ज्यांना लागले असेल बहिणी सर्वे नेतात, अंगणात नेतात, त्याला आंघोळ घालतात आणि त्याला हळदीचे लावतात. हळदी लावतात ना? लागेल तुम्हाला? हा अनुभव तुकाराम माझा अनुभव आला. अनुभव आला तो सांगायला पाहिजे. मला बी लागलेले. हा पण पुढचं सांगतो तसं नाही माझं. त्या बहिणी हळद लावतात. त्याला हळद लावली का मग त्याला टिक्का लावतात, मग बँड लावतात, डीजे लावतात, वाजत सर्व गाव फिरवतात. तसं त्या बोकड्याला फिरवलं ना वाजत तसं ह्या बोकड्याला बी वाजत आणि दुसऱ्या दिवशी त्या देवीकडे नेतात. देवी माता हा बोकड्या आजपासून तुझा. तो बोकड्या आईचं ऐकत नाही, बापाचं ऐकत नाही, कोणाचंच ऐकत नाही. सांगा असे प्रश्न विचारायला महाराजांना. महाराजांना प्रश्न विचारा. तुम्हाला काय शंका निर्माण झाल्याशिवाय, शंका जोपर्यंत तुम्हाला निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही पण विचारत नाही ना. मी ना मला काही कीर्तन येत नाही, पण हे जी मित्रमंडळी येते काय म्हणतात, आप्पा तुमचं कीर्तन चांगलं असतं, तुम्ही घरी भजन पडायला पाहिजे. तुमचं काय पडायला पाहिजे? भजन. सांगतो काय साठी? तुम्हाला शंका निर्माण व्हायला पाहिजे आणि तरच मनुष्य प्रश्न विचारेल ना. पण तुम्हाला शंका निर्माण होते. पण मी आता माझ्याच घरची शंका सांगतो तुम्हाला. हे मंडळी सर्व काय म्हणतात, आप्पा
वजन पडायला पाहिजे तुम्ही धोतर बितर असं नाही असं इथं बेस्टपैकी असं पट्टे वळायला पाहिजे ठाणा कुर्ला भायखेडा 2 रहिवाचे पट्टे असं बरोबर पाहिजे मी बसतो भिंतीला लागून पाठ टेकून वजन पडायला पाहिजे म्हणून पण ते महातीने काय करते भिंतीला टिकली लागली टिकली शकली माझ्या शर्टाला आणि मी तसंच गाडीत बसून घरी गेलो शर्ट काढला धुवायला टाकला आणि ती टिकली दिसली बा कीर्तनाला घ्या संशयावनी थोर एक लिहिण्यासाठी तुम्हाला अशी शंका व्हायला पाहिजे आम्ही सांगतो तुकाराम महाराज काय सांगता तुका म्हणे हा तो सोये परब्रह्म नवीन तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे सांगू किती या तो भगवंताच्या तुम्ही भगवंत आहेत याच्यावर तुमचा विश्वास आहे का महाराज सांगतात तुम्ही देव आहात तुम्ही का देव आहात विश्वास आहे का बरं शंका आली का नाही आपण देव होऊ शकत अशी शंका आली विचारायला पाहिजे महाराजांना तुम्ही मग सांगा तुम्ही नामदेव महाराजांना एकनाथ महाराजांनी कोणाला पाणी पाजलं कोणाला गाढवाला आज तुम्ही गाढवालाच म्हणता एकनाथ महाराज गाढवाला पाणी पाजलं गाढवाला पाजलं तुम्ही आज गाढवालाच म्हणता त्याचं कारण आहे आपल्या इकडे कुठलेलं सर्व डोकं आपलं इकडे चालतं घर दार जमीन जुमड्या गाड्या घोड्या सर्व विषयातच चालू आहे डोकं एक कुंभार होता त्याचे 2 गाढव त्याला अडचण आले हो काहीतरी एकाच गाढवींपासून त्या गाढवांच्या एकच होती तिच्यापासून 2 झाले ठीक आहे पण त्या याला कुंभाराला अडचण आली म्हणून त्यांनी विक्री काढली ती गाढव काय केले विक्री काढले सांगतो काय साठी तुम्ही जोपर्यंत इकडे वळत नाही जेणे भ्रांतीपासून हिरतले धुतले मग आत्मस्वरूपी खातले हरुण्या जोपर्यंत तुमची दृष्टी इकडे होत नाही इकडे जोपर्यंत आहे ना त्यासाठी दृष्टांत सांगतो 2 गाढव होते आणि ते 2 गाढव विकले पण एक घेतला धोब्याने आणि एक घेतला डोंबऱ्याने गाढव 2 गाढव एक डोंबऱ्याने घेतलं आणि एक कोणी घेतलं कोणी धोब्याने घेतलं आता धोब्याच्या गाढवावर फार काम कमी ओलं धुणं न्यायचं नदीवर ते धोणं टाकलं का दिवसभर चरायचं नंतर वाळलेलं धोणं घरी घेऊन यायचं पण या गाढवाला नाही काम पोरं सोरं सर्व साहित्य त्या गाढवाच्या याच्यावर पाठीवर या यात्रेला त्या यात्रेला या गावाला त्या गावाला आणि ते असं झालं गाढव आणि एवढं 2 गाढवांची गाठ पडते गाढवांची हां पडते ना कुठेतरी अड्ड्यावर गाठ पडली तो म्हणे काय तू लई वाळला लई कोरडा झाला एक गाढव विचारतो हा जो धोब्याचं गाढव होतं त्याने विचारलं तू लई कोरडा झाला ते म्हणे काय करावं लई काम झाला लई काम सर्व बोजा माझ्यावर पोरं सोरं सर्व पाठीवर या गावाला त्या गावाला पण तू लई तयार झाला म्हणून तेव्हा मला काम कमी आहे ओलं धोणं न्यायचं दिवसभर चरायचं नंतर वाढलं धोणं घेऊन यायचं तुला कोरडा झाला पण तो असं कर देती सोडून नोकरी त्याच्याकडची आमच्या मालकाकडे ये तुम्हाला सांगतो आमच्याकडे या मालकाकडे कोणी सांगितलं या गाढवाने त्या गाढवाला सांगितलं इकडे या समजणे वाला कापी सारा सांगितलं काय धोब्याच्या गाढवाने सांगितलं तू सोडून दे इकडे आमच्याकडे ये आमच्या मालकाकडे ये तू ये लई माझ्या काम कमी रोजगार आम्ही काम कमी निमी तुम्ही निमी आम्ही हां येतो आमच्याकडे ते म्हणे नाही जीव गेला तरी येणार नाही म्हणे अरे तू एवढं कोरडा उतरला तर खायला भेटत नाही काय भेटत नाही काम जास्त हे आमच्या मालकाकडे जीव गेला तर येणार म्हणे का बरं ते म्हणाले की आमचा जो डोंगर आहे ना त्याने खेळ उभा केला का मग ती जी त्याची मुलगी असते काय ती चालायला लागली का तारेवर तो काय म्हणतो नीट चाल बरं का तिचं नाव काय ते नीट चाल
नीट चाल. जर पडली ना तुझं लग्न गाढवाशीच करून देईल. मी वाट पाहत होती कधी पडेल लग्न माझ्याशी. असं घोगडं तुमचं गुंतलेलं आहे. विषयाचे सुख नको आणू मना. पाहता विषयाचे सुख नको म्हणा. काय झाले इंद्र पडले भगवंत झाला काळा नारा चुकला काळा बदला. वास्तविक पाहता बारकाने विचार जोपर्यंत तुम्ही आपण चित्ताच्या ठिकाणी बदल होत नाही. चित्ताच्या ठिकाणी बदल व्हायला पाहिजे. तुम्ही या दृश्यामध्ये किती पैसे कमावा सुख नाही. व्यवस्था होईल पण सुख नाही मिळणार. मलाही वाटत होतं मी महाराज झाला का सुख भेटेल. पण 2-4 दिवस जर तारीख भेटली नाही ना एक दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत झोप आले नाही. बायको म्हणे का झोप लागत नाही. डोकं दुखतं का. डोकं दाबून देऊ का. म्हटलं नाही रे. मग पाय दाबून देऊ का. अरे नाही रे. मग झोप का लागत नाही तुम्हाला. झुंडू बाम लावून देऊ का. नाही रे. मग झोपत का नाही तुम्ही. बाईंना लई काळजी असते. माणसाचं काही दुकान लागलं माणूस पडून जाईल पाहता तिथं तो कोणी तिकडे काय हो. पण बायांना खरंच काळजी करतात. ते म्हणे तुमचं काय तिथं सांगा ना. 2 वाजले 2:30 वाजले झोप नाही तुम्हाला काही नाही. तुम्हाला झोप का लागेल. ती म्हणे झोपलं तुम्हाला झोप लागेल. ती म्हणे सांगा झोप का लागेल. तुला झोप पाहिजे का मला. तू असं कर त्या टुपलीमध्ये नारळ घे. त्या केशातून 5 रुपये दाट 1000 रुपये काढ माझ्या हातात दे म्हण. तिने नारळ आणलं 500 रुपये 1000 रुपये आणले तिने टक्कन झोप लागली. पडिले वळण बाबा कसं काय मिळत बसेल हो धर्माचं काम करायला. इथं पोटासाठी खोट्याचा निवाळा करा. त्यांनी आता प्रमाण घेतलं खरे आणि खोट्याचा निवाळा करा. कारण की काय झालं डुप्लिकेट आहे. तुम्ही जर दुकानावर गेले ना साडी घ्यायला तर दुकानदार विचारतो आयरचा पाहिजे का वापरायला पाहिजे. काय म्हणतात ओरिजिनल पाहिजे का डुप्लिकेट पाहिजे. इथं सुद्धा तुम्हाला ओरिजिनल महाराज पाहिजे का डुप्लिकेट पाहिजे सांगा तुम्ही. खिल्लारी बैल खिल्लारी या शर्यतीला चालतील का नांगराला चालतील. नांगराला कशी पाहिजे अशी गावरान पाहिजे. तुमच्या टक्करात आहे ना खिल्लारीच पाहिजे. जाऊ द्या पाहिजे किती बी खिल्लारीच पाहिजे. अरे धर्म बुडवला ना पाठपाठात दरकरण सांगून. इथं अनुभव पाहिजे सुख पाहिजे ना. पैशात सुख नाहीये. रावणाची संपत्ती किती होती. किती घर सोन्याचे. किती घर सोन्याचे हो. अहो सोन्याच्या घरात झोपायचे ते सर्व सोन्याच्या घरात झोपायचे. पण सुख होतं का त्यांना. न होतं सुख न होतं सोन्याच्या घरात राहून. इथं आपण 5-6 ग्रॅमची जर घातली ना
वाढायला बाती घेतली तो सांग इथं वाढ इथं वाढ इथं वाढ इथं वाढ हा हा रात्री चोर भेटला का हडूच काढ यांचं जर नटणी असेल ना थोडी सोन्याची नटणी त्या शिकायची याच्या आला झटका मारून सांगते याच्या आला हा? अरे तुमचं काय फुगून मिरून काय असते का ते हा थोडस असेल सुख आहे त्याच्यात रावणाला सुख नाही हा अरे त्यांनी सर्व देव पाळते वय त्याच्या झाडाला वारा होता हो मग आता एवढा होता तरी सुद्धा त्याला सुख नाही तुमचं आपला असून असून काय रे गाजर टिपून घी वाजून इथं मोडून खाल्ली काय असेल असून कमवलं असं आपण सुख देवाजवळ आहे म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात फुला तरच सुख भेटेल गाड्या घोड्या ना माझा एक मित्र भेटला ते म्हणे मी आता काही 40 लाखाची गाडी घेतली म्हणे किती मला आनंद झाला 40 लाखाची गाडी घेतली आनंद झाला ते म्हणाले भगवंताच्या कृपेने नातवांना सुद्धा शाळेत पाठवायला सुद्धा गाडी भगवंताने खूप दिलं आपल्याला ते म्हणतं आनंदाची गोष्ट आहे पण त्यांना म्हटलं तुम्ही मंदिरात दर्शनाला येत नाही गाडी आहे ना काय सांगू तुम्हाला सुखासाठी सकाळी सकाळी दोघं नवरा बायको असे पडतात रिकामी जागा पाहतात आणि दोघं जण कशासाठी सुख का सुख नाही अरे एक गोष्ट मन जर प्रसन्न ठेवलं ना मन सर्व सिद्धीचे कारण मन करारे प्रसन्न असे पडतात वा बायको पुढे नवरा पुढे बायको मागे नवरा सकाळी कशासाठी शरीरासाठी वास्तविक पाहता हे शरीराला सर्व जे काही गोष्टी आहेत सर्व आहारावर आणि मनावर अवलंबून मन प्रसन्न जर करायचं असेल मग त्याला म्हणा भाऊ गाडी आहे तुझी एवढी मग तू मंदिरात दर्शना काय येत नाही तेव्हा मूळ व्याज झालाय मला काय त्या गाडीत उपयोग मूळ व्याज झाला त्याला अहो काही लग्नाच्या वेळेस मंदिरात गेले असतील तर नंतर म्हातारपणीच बघा पाहत ते बी का कोणी विचारत नाही आणि सर्व म्हातारे लोकांनी विचार करा पाहुण्यासारखा करा मी असं केलं मी तसं केलं हे डोक्यातून काढून टाका आता ते दिवस राहिलेच नाही बाई असं केलं असे दिवस काढले असं केलं त्यामध्ये गप्प बसा सुना बोलूच येत नाही आता
म्हाताऱ्यांनी आता मागचं सोडून द्यायचं, फक्त पाहुण्यासारखं राहायचं. पाहुणा कोणाला उपाशी ठेवत, पाहुण्या कोण उपाशी ठेवतं का? पण नाही ना, हे डोकं घालतात. काय घेणं काय, त्यांचा प्रपंच ते झाले, तुमचं जबाबदारी संपली. लहानाचं मोठं करून दिलेले सुख देवाजवळ आहे. आणि देव तुम्हाला का समजून येतो? गुरु केल्याशिवाय नाही, गुरु केल्याशिवाय नाही. काय म्हणतो, आम्ही गुरु केलाय, पण आमच्या गुरुने मंत्र दिलेला आहे, उघडा मंत्र दिलेला आहे. कोणता मंत्र? अरे उघडा मंत्र हा महामंत्र आहे. उघडा मंत्र जो आहे तुकाराम महाराजांनी सांगितलेला तो महामंत्र आहे. आणि तो महामंत्र सर्वांना घ्यायचा अधिकार आहे. खाणारा पिणारा सर्वांना घ्यायचा अधिकार आहे तो महामंत्र. हा हो, चोर सुद्धा म्हणतो राम 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 राम, चोर सुद्धा म्हणतो. पण तुमचा माऊलीवर जर विश्वास असेल, कीर्तनकारांवर सुद्धा माझा प्रश्न आहे, जर तुमच्या माऊलीवर विश्वास असेल, माऊलीने सांगितलेलं आहे ज्ञान गुणगम्य ज्ञान देवा लादले निवृत्तीने तिथले माझ्या हात. गुण म्हणजे काय हो? गुण म्हणजे गुप्त ना. ज्ञान गुण गम्य ज्ञान देवा लादले आणि निवृत्तीने तिथले माझ्या हाती. माझा ते गुण भेटलं का तुम्हाला? गुड सिक्रेट. आणि ते नाम जे आहे ना, वा 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 वा, सुख तरी घडे भजनाचे सार, भगवंताच्या नामामध्ये एवढं आनंद, एवढं आनंद, एवढं सुख आहे. कोण घेतलं तेव्हा कडे जावे त्याच्या वांशा. परमार्थ समजून घ्यायचा असेल, देवच समजून घ्यायचा असेल, देवाचा अनुभव घ्यावा असं वाटत असेल, तर त्या ठिकाणी कर्म उपासनेचा उपयोग नाही. कर्म उपासनेने तुम्हाला वास्तविक पाहता इथं बुद्धीचा वापर करायला पाहिजे. कारण की मला एकाने विचारलं, का हो तुम्ही तर नोकरीला होते म्हणे. कारण की मी कृषी विद्यापीठामध्ये सर्व्हिसला होतो आणि 13 मध्ये मी रिटायर झालो. आणि वास्तविक पाहता ज्याचं हे भरलेलं आहे ना, त्याने सांगायला पाहिजे. इथं धंदा मांडला, वा वा वा, शोकांती काय कथा सांगणार सुद्धा ना, माझं एक नाही. तर त्याच्या घरी गेलो मी, ते म्हणजे त्याने दाखवलं. म्हटलं का वा वा, घरचं काही भेटतो मानलं. त्याने वर नेलं दाखवत वरचा स्लॅबवर आहे ना, अशा ताळ्या, हरभरा, चवळी, मूग, मटकी अशा डाळ्या. त्याला म्हटलं का तुझ्याकडे वावर नाही, मी एकच काय मी कसा करत नाही म्हणे. भागवत सर्व प्रकारचे धान्य येतं म्हणे. भागवत कसा करतो म्हणे, सर्व प्रकारचं धान्य मिळतं म्हणे. बघा हे बाजार बसवे. सांगा तुम्ही आता यांच्याकडनं काय तुम्हाला खरं कळणार आहे हो? हा, सोये रीता रेडे दुसऱ्याच्या हिता. स्वतः डुबक्या खातो वाढवा आणि दुसऱ्याला दारू पाहतो, कसा मेळ बसेल? पण तुमचं बी असं आहे ना, तुमचा बी खेळ अंधीमध्ये चालू आहे. अंधीमध्ये आमच्याकडे 3 पत्ती खेळतात. 3 पत्ती मी लहानपणी खेळले, तुम्हाला काय माहिती आहे कोणाचे म्हणा. ते 3 पत्ते असतात, याचंही भडव्याचं झाकलेलं आणि त्याचंही भडव्याचं झाकलेलं, आणि चाल मात्र चालू. आधीमध्ये खेळ चालू. यांचा काय कळणार आहे, काय आहे त्याच्यात? म्हणजे आम्ही पंढरपूरची वारी करतो, आम्ही कीर्तन करतो, महाराजांना बोकांडी घेतो. अरे आंधीमध्ये आहे ना सर्व. म्हातारी काही दुःख नाही, हसू नका. हा जन्म पुन्हा नाहीये.
यात जन्मी ओळखी करा संसार संसार सुगम भोगू नका. वास्तविक पाहता बारकाने विचार करा, ह्याच जन्मामध्ये तुम्ही आपल्याला देव आपलासा करता येईल. इतर येवणीच्या ठाई हा विचारच नाही. मग याच जन्मामध्ये तुम्हाला देव समजून घ्या. पण एक गोष्ट आहे, एवढं अवघड नाही हो. इतकं सोपं इतकं सोपं इतकं सोपं पोट भरणं अवघड आहे. इतकं सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व गुणी. पण शहाणा म्हणजे डोकेबाज पाहिजे. डोकेबाज म्हणजे बुद्धीचा वापर करणारा पाहिजे. सांगा तुम्ही आता, शारीरिक बळ श्रेष्ठ का बुद्धीचं बळ श्रेष्ठ? बरं कस काय? एसटी मध्ये चढायचं असेल, गर्दी असेल, तिथं बुद्धी लागेल का ताकद लागेल? नळावर पाणी भरायचंय, तिथं ताकददार बाईचं काम आहे का झिंजूर मुंजूर बाईचं काम आहे? कोणतं बळ श्रेष्ठ तिथं? अरे शारीरिक बळ सुद्धा बुद्धीचं बळ श्रेष्ठ आहे. शारीरिक बळ पेक्षा सुद्धा बुद्धीचं बळ श्रेष्ठ आहे. आमच्याकडे विखे पाटील आहेत, त्यांच्याकडे जे काही पी आहेत ना, ते रिटायर झालेले जे मोठमोठे अधिकारी आहेत ना, ती सांगा तुम्ही आता, मग बुद्धीचं बळ श्रेष्ठ का याचं बळ श्रेष्ठ? अरे बाबा, ज्यावेळेस द्रोणाचार्य यांच्याकडे धनुर्विद्या शिकवायला गेले ना, तेव्हापासूनच शिक्षकांचं गेलं बघा. श्रीमंत लोक असतील ना, शिक्षकाला घरी बोलवतात. मग तिथं पैशाचं बळ जास्त का बुद्धीचं बळ? शारीरिक बळपेक्षा बुद्धीचं बळ श्रेष्ठ जरी असलं तरी सुद्धा पैशाचं बळ. पण पैशाचं बळ श्रेष्ठ आहे का पैशाच्या बळपेक्षा? असा जर बारकाईने विचार करा, परमार्थ हा बुद्धीचा आहे. परमार्थ हा काय आहे? बुद्धीचे वैभव अन्य नाही एका केशवराजे सगळं सिद्ध. बुद्धीचं वैभव पाहिजे. मग सांगा तुम्ही आता, तुम्हाला परमार्थ डोक्याने करायचं आहे का पायाने करायचं आहे? काय इथं पायी तीर्थयात्राकडून म्हणजे पायी मी दरवर्षी पायी जातो बरं का, पण त्याचा अर्थ समजून घ्या. पण डोक्याने जातो मी. सांगा, डोक्यात आल्याशिवाय तुम्ही रोज घराच्या बाहेर पडतात? डोक्याने विचार आल्यानंतर बाहेर पडता का मुगून बाहेर पडता? अगोदर लग्नात जायचं का, कीर्तनात जायचं का, कुठे जायचं अगोदर डोक्यातनं म्हणजे बुद्धीतनं? मात्र तुम्ही बुद्धीने घराच्या बाहेर पडले का पायाने बाहेर पडले? बुद्धीनं. काही लोकांना हे प्रमाण लई खटवतं बरं का. आपण म्हणतो ना, पायी तीर्थयात्रा घडवू आणि डोकं खुशाल लहान पडू. काही लोकांना अर्थ कळत नाही, ते हे नाव ठेवतो आम्हाला. अरे नाही बाबा, डोक्याने तुम्ही कशाला जायचं पंढरपूरला? सांगा, पंढरपूरला देव पाहायला जायचंय का देव समजून घ्यायला जायचंय? देव या फुटक्या डोळ्यात दिसेल का? लई सोपं आहे, पण संतांजवळ बसत नाही. कीर्तन हे दवंडी आहे, पण एकांतात ज्यावेळी बसतात ना, एकांतात ज्यावेळी बसतात त्यावेळेस काय व्हायला पाहिजे? संतांच्या संगती मनो मार्गगती आकडावा श्रीपती येणे. पण ते तुम्हाला एकांतात बसता यायला पाहिजे. मग सांगा तुम्ही, हे दृश्यातलं जे सुख आहे ना, हे विसरा बाबा. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतो, नाही आधी अंती अवसान. वास्तविक पाहता हे जे दृश्य जे आहे, ही व्यवस्था आहे, जीवन जगण्याची व्यवस्था आहे.
त्यासाठी तुम्हाला कष्टच करावं लागणार आहे. डेरे हरी पलंगावर देणार नाही. डेरे हरी पलंगावर देणार नाही. बरेचसे लोकांना असं वाटतं स्वतः शिकले, 4 अक्षर शिकले, डिग्र्या भेटल्या, त्यांना वाटतं हे जे काही करतात देवदेव म्हणजे आपल्याला त्यांच्या डोक्याचा बाहेरचा विषय. वास्तविक पाहता त्यांचं मत असं आहे, हे जे देवदेव सांगणार आहेत यांनी तुम्हाला दैववादी बनवलं. वा दैववादी. आम्ही प्रयत्नवादी होतो म्हणून कमवलं. आम्ही प्रयत्नवादी होतो म्हणून कमवलं. पण वास्तविक पाहता बारकाने जर विचार केला, हा जो विषय जो आहे याच्यामध्ये देवदेव करणं वेगळं आहे आणि अध्यात्मज्ञान वेगळं आहे. अध्यात्मज्ञान वेगळं आहे आणि देवदेव वेगळं आहे. मला विचारलं, मग तुम्ही काय करताय? म्हटलं आम्ही देवदेव नाही करत हो. त्यांना कालच ठाऊ काढलं, देवदेव करत नाही. मग म्हटलं आम्ही अध्यात्मज्ञान, आम्ही माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या विचाराप्रमाणे चालणारे माणसं आहेत आम्ही. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलेलं आहे? म्हटलं अध्यात्मज्ञान करायचं. अध्यात्मज्ञान वाचून सर्व कर्म निरर्थक. जर अध्यात्मज्ञान नसेल तर सर्व कर्म निरर्थक आहे. मग अध्यात्मज्ञान म्हणजे काय? पाहावे आपण असे आपण या नाव माता सांगा तुम्ही आपण कोण आहोत? नाही, पण अभ्यास सांगितलं तुमच्यापर्यंत हा निरोप आला नाही आणि यूज दिला नाही बानगुड्यांनी. आता एवढे संप्रदाय झाले, बानगुडाचे संप्रदाय झाले. बानगुड खेळायच्या लोकांना कळेल. बानगुड म्हणजे काय? झाडावर उगलेलं, त्याला शेंडा बी नसतो, पुडका बी नसतो. आयत्या झाडावर तिकडे नगरकडे घास आहे ना, त्या घासाला अमरवेल येतो. झाडावर बी येतो अमरवेल, पण त्याला शेंडा बी नसतो, पुडका नसतो. इथं माऊलीचं नाव घेतात, पण माऊलीचं तत्वज्ञान सांगायला पाहिजे का नको? माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं, साधू संतांनी काय सांगितलं ते पण ते कधी कळेल आपल्याला? पण तुम्ही जोपर्यंत विचारत नाही. सांगा तुम्हाला पोपळा आणि भाकर आवडतं का बिगर पोपड्याची? तुम्हाला आवडते पोपड्याची, पण बनवता येते का? त्यांना विचारा. तुम्हाला आवडते पोपड्याची पण बनवता येते का? मग आता सांगा तुम्हाला पोपळा आला का? तुम्हाला पोपळा येणं म्हणजे काय? या देहाच्या बांधगुडी न पडीचे. पोपळ्याने पोट भरेल का? पोपळा खाल्ला तर पोट भरेल का? या देहाच्या बांधुडी न पडीचे, सुख दुःखाच्या सागरी न पडीचे, सुखे सुखरूपा घडीये माझी आता. ही भाषा नाही हो, काय सांगावं, ही कळणार नाही. संतांच्या सहवासामध्ये आल्याशिवाय ही भाषाच कळणार नाही. गण सत्य चालू आहे, गावोगाव सत्य चालू आहे. किती वर्षापासून चालू आहे बाबा? कोण म्हणजे 70 वर्ष, 60 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष काही चालू आहे. इतक्या वर्ष सत्य चालू आहे. पण सत्याचं जे मूळ आहे, मी बाबाने जे सांगितलं मी ऐकलं असेल, पण बाबाने सांगितलं दृष्टांत सांगतो. सप्ताह चालू आहे पण कसा चालू आहे, कीर्तन चालू आहे पण कसे चालू आहे त्याच्यावर सांगतो दृष्टांत. एक राजा होता, खूप श्रीमंत होता आणि त्याची राणी खूप धार्मिक होती. राणी एवढी धार्मिक होती की देवपूजा केल्याशिवाय, आंघोळ केल्यानंतर देवपूजा करायची. पण तिथं काय होतं, समोर राजवाड्यासमोर एक वेल होता. त्या वेलाला एक फुल यायचं आणि ते फुल घेतल्या का नंतर देवपूजा करायची. पण ते रस्त्यावर असल्यामुळे येणारा जाणाऱ्या ते फुल तोडून नेलं. ते फुल जर तोडून नेलं तर राणी त्या दिवशी उपवास धरायची, देवपूजा करत नव्हती, उपवास धरायची. राजाला असं वाटलं की सोमवार जर धरले तर सोमवारच धरायला पाहिजे ना. ही कधी सोमवार धरते, कधी गुरुवार, कधी मंगळवार, कधी आयतवार, असे कसं काय बुवा? कारण ते चोरणारा काय वार पाहून थोडी चोरत होता तो. मग ते दासीला विचारलं, राणीला असं कोणतं संकट आहे म्हणून ते उपास धरते. विचारलं दासीने की तुम्ही उपास का धरतात? ते म्हणे तिथे एक वेल आहे, त्या वेलाला जर फूल आलेलं आहे ते जर मिळालं तर मी काय करते, देवपूजा करते, आणि जर ते फूल मिळालं नाही तर उपास धरते. राजाला सांगितलं. राजा म्हणे बाबा बाबा आपण राजे, आपण पारेकरी नेमून तिथं. राजा बोले, काजी बोले, साडेबिना आले. लगेच पारेकरी नेमले तिथं, पारेकरी. मग पारेकरी नेमल्यानंतर ते फूल अधिकृत माणूस आला काही मिळायला लागलं. असं करता 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 काय झालं, पुढे युवराज मोठा झाला आणि त्या युवराजा गादीवर बसवलं. युवराजा गादीवर बसवलं आणि एक तीर्थयात्रा घेतली. हे राजा राणी तीर्थयात्राला गेले, पण तिकडे दुर्घटना घडली. तिकडे दुर्घटना घडली आणि ते गेले
त्या पिरियडमध्ये इकडे ते जे पारेकर ते रिटायर झाले त्यांच्या जागावर नवीन आले, पण दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर म्हणे आता नोकर कपात करायची आहे. तर मग हे दिसले पारेकरी, त्यांना विचारलं तुम्ही इथं काय करताय? आणि पहारा देतोय कशाचा? ते म्हणे आम्हाला काय माहिती नाही. या जागेवर असा फेटा बांधायचा, असं उपरणं बांधायचं आणि पहारा द्यायचा म्हणजे कीर्तन करायचं. हेच काम आम्हाला त्यांनी सांगितलेले. तुम करते हम करते, जरा जरा फेर पडते. अरे जानत नाही बुझत नाही देखत काम करते हो. अब शेवाल मध्ये मुंडे आटकी काय को पडपड करते हो. खंड्यापक्षी असते एवढी चोच असते, तुम्हाला माहिती आहे. आता पावसाळा संपला ते डबक्यांमध्ये मासे असतात, तो खंड्यापक्षी वर जातो, त्याला इतकी दृष्टी तीक्ष्ण असते त्याची. संधान, इंधन, स्नान, लगेच भोजन, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ. वरून दृष्टी लावतो तो, पाण्यामध्ये झोपलेला मासा वरून पाहतो आणि अशी झेप मारतो. पाणी मासा घेतो, आंघोळ बी होऊन जाते, बाहेर येऊन खातो तो. ते कावळ्याने पाहिलं, तो कावळा म्हणजे आयला इतक्या दिवस आपण शेणातले किडे खाल्ले, हा वर जातो उडी मारतो मासे खातो. गेलंही सोपं. त्यांनी सोडलं, नदी वाहत होती, वर गेलं लबडं केलं, तिला अंग सोडलं. जिथं अंग सोडलं तिथं खडक होता, कसा तरी वर आला, शेवळ वाहत मानीमध्ये अटकली. क्वाक क्वाक क्वाक. जानत नाही बुझत नाही देखत काम करते हो. माझं सांगा तुम्ही. आता तसं त्यांना विचारलं तुम्ही इथं काय करता? म्हणे पहारा देतोय. म्हणे कसं काय? म्हणे पूर्वीचे जसे ऍक्टिंग करत होते ना, मी आता व्हॉट्सअपवर टाकलेले. कीर्तन फार सोपं आहे. गेले गेले विनेकराचं दर्शन घेणं, विना खांद्यावर घेणं, हँग हँग करून घेणं, हे सर्व दिलेलं आहे सर्व. हा, कोणालाही कीर्तन करता येईल, ज्याला टाळ वाजतात त्याला. त्यांना विचार तू पार हे करताय देतायत, पण इथं तिजोरी नाही, इथं खजिना नाही, काही नाही, तुम्ही पारा कशा देतायत? ते म्हणजे आम्हाला काही माहिती नाही. बाकीचं आम्हाला काही माहिती नाही, फक्त रलट टलट हिंबून भेट एवढंच माहिती आहे आम्हाला. हा, रूप पाहता म्हणायचं, निरूपणचा आपण घ्यायचा. सासू सोन्याचं इकडे तिकडे सांगितलं का जय विठ्ठल आणा पाहिजे. आम्हाला तुझं काही माहिती नाही म्हणे. पहारा द्यायचा असाच माहिती, पहिले जे करत होत तसे. देव देव म्हणून व्यर्थ का फिरा, देव नाही मग टाइम फार थोडा राहिला आपल्याला, 5 मिनिटं राहिलेले. आणि त्याच्यात सांगतो त्याचं समाधान झालं नाही, जीवराचं समाधान झालं नाही. त्यांनी पत्रिका काढली. या पारेकरांबद्दल ज्याला काही माहिती असेल त्यांनी दरबारात येऊन सांगावं. वयस्कर बाबासारखे गेले काठी टेकत त्याचा सत्कार केला. त्याला विचारलं या पारेकरांबद्दल मला चांगलं माहिती म्हणे. तुझी आई खूप धार्मिक होती, तिथे एक वेल होता, त्या वेळेला एक फुल येत होतं काय, आणि ते फुल जर राणीला मिळालं नाही तर राणी उपवास धरायची. म्हणून राजाने पारेकर नेमलं. त्या वेळेला आलेल्या फुलाच्या रक्षणासाठी पारेकरी नेमले म्हणे. मग त्यांना विचारते काय सांगत नाही. ते म्हणे बघा मला एवढं माहिती हुआ. मग येते गेले त्या बाबाचा सत्कार बित्कार केला. त्यांना विचार का रे बाबा तू इथे एक वेल होता का? ते पारेकरांना. ते म्हणे हा इथे एक वेल होता म्हणे. मग तुम्ही काय केलं? ते म्हणे पहारा देत असताना तो पायात अटकत होता, तो उपटून फेकून दिला. यांचा हे ज्या अवस्था आहेत ना, हा वेल उपटून फेकून दिला या हरामखोरांनी. ठाला विठाला म्हातारी दुःखाने काळ सोकवतोय. अरे जोपर्यंत असतो सात्विक भाव होत नाही तोपर्यंत असो. पुढचं चरण म्हणा भाऊ. अविनाश करे, अविनाश करे, अविनाश करी आपुनी आहे. अविनाश करे, अविनाश करे, अविनाश करे आपुनी आहे. अविनाश करे, अविनाश करे,
अविनाश करी आपले आईचे लावी मनापिसे गोविंदाचे. वास्तविक पाहता बारकाने विचार जर केला, मी जरा शब्द जरा माझा हे केलेला आहे, त्याचं घ्यायचं कारण असं जाड शब्द वापरायचं कारण असं आहे, त्या नामामध्ये एवढी पावर आहे. नाम तुझे नारायणा वास्तविक त्या नामामध्ये एवढी पावर आहे. हो माझं सांगा, तुम्ही कीर्तनकार कीर्तन प्रवचन करतात, परंतु अनुभव जर म्हटला तर तो अनुभव शास्त्राप्रमाणे पाहिजे का मनामनीचा पाहिजे? काय म्हणतो, स्वप्नात देव येतो, जागेपणा त्यालाच वाटते का भामटा का छोटा आहे, जागेपण हेर करते देव. आणि देव म्हणता कोणाला हेच माहिती नाही, स्वप्न कोणतंच खरं नाही. तुम्हाला भीती घालतात, देव असं करे देव तसं करे, देव कोणाचंच काही वागणं करत नाही. डोक्यातून काढून टाका, देव कोणाचं केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐशी किती. आता मागचं जाऊ द्या, आता तुमचा पिक्चर जो आहे ना, आता जे सुखदुःख होतंय ना, तुम्ही पिक्चर पाहता, त्या पिक्चरमध्ये एखादे प्रामाणिक माणूस असतो, त्याच्यावर संकट येतं, तुम्हाला असं वाटतं अरे रे रे चांगला माणूस असं व्हायला नाही पाहिजे. तुमच्या मनाने बदल होईल का? का बरं होणार नाही? पिक्चर अगोदर तयार झालेला आहे, तसं तुमच्या जीवनाचा पिक्चर तयार झालेला आहे. आम्ही काय सांगतो तुम्हाला, खोटं सांगतो, येऊ असं करेल भीती दाखवतो. हां तुम्ही बामणाकडे जा, काय झालं एकाने काय आमचा विषय झाला, कुत्रं मेलं, एक काळं कुत्रं मारलं, एकाने काळं कुत्रं मारलं, थोडं राहिलं, काळं कुत्रं मारल्यानंतर मग लोक म्हणे बापरे, पहिले जर मांजर मेले तर 7 घर भीक मागा लागत होती, ते काळं कुत्रं मारल्यानंतर पास झालं. बामणाला विचारलं, बामण साहेब आता हे काळं कुत्रं मारलं, याला काय करावं? म्हणे खर्च येईल 1000 1200 2000 खर्च येईल, काय करावं लागेल? असं असं तसं तसं बामणानं सांगितलं. मग पण कोणी मारलं चौकशी करायला लागले, कोणी मारलं कोणी मारलं कोणी मारलं. ते चौकशी करता करता असं निघालं तर ते बामणाच्या पोरानेच मारलं होतं. त्यांनी लगेच या बोटाला चुका पाडव्याने त्या बोटाला लावला, इथला नाही तिथला, या बोटाला चुका त्या बोटाला लावला. ते म्हणे काळं कुत्तम पडलं चित्तम, बामणाच्या पोराने मारलं तर फारच उत्तम. तुम्हाला असे लई पटतात, या बोटाचा चुका त्या बोटाने लावणारे, प्रत्यक्ष पुरावा दाखवणारे ज्यांनी पटत. हा इथं पुरावा आहे. हा सांगा तुम्ही आता सर्वांनी भजन करा, कारण की इथं टाइम सिटीमध्ये टाइम असतो म्हणे 10 आमचं काय आहे इथं काय नाही, तिथं काय तिकडनं सुटलं काय तिथे 2 तास काय 4 तास अजून चालेल. भजन करा, हाताने टाळी. अविनाश करे आपुले आईसे लावी मनापिसे गोविंदाचे. वास्तविक पाहता बारकाने विचार केला
कीर्तन आणि प्रवचन हा जो विषय जो आहे हा समजून द्यायचा आणि समजून घ्यायचा आहे. हे ॲडमिशन घेण्यासाठी जाहिरात आहे. ॲडमिशन घेण्यासाठी जाहिरात आहे. आता ॲडमिशन किती घेतात? आता बऱ्याच ठिकाणी आता बघा तुम्ही मुलं शाळेत जातात ना, ते बऱ्याच ठिकाणी जाहिरात लावलेल्या असतात. तसं आता ही एक जाहिरात आहे कीर्तन आणि प्रवचन. कीर्तन ऐकून पुण्यात जोगातून काढून टाका. जाहिराती लई वाचल्या आणि लई लावल्या, पण जर समजा वाचून ऐकून जर ॲडमिशन घेतलं नाही तर ते जाहिरात वाचून उपयोग नाही आणि लावणाऱ्याचा पण काही उपयोग नाही. परंतु या ठिकाणी मी आज सकाळपासून कार्यक्रम पाहिजे तसा अटेंड केला नाही. जे मला चहाला बोलायला आले, आमचे गावाकडचे मना ओळखीचे जे असतील नातेवाईक या परिसरामध्ये खानदेशातले, त्यांनी बोलवलं. मी त्यांना सांगितलं माळ घालत असाल तर मी येतो. बरोबर. कारण की माझ्या स्वतः मंडळीने तिच्या भावाने माळ घातले नाही, ते त्याच्या मौतीला गेले नाही. 3 मुलींचं लग्न केलं, त्यांना बोलवलं सुद्धा नाही. कारण की जातीचेच आमचे जे आहे मध जाती ते मध भेटव कोणी, आणि खरे जर जातीचे असतील तर हेच आहे. आणि जर जातीचे बनायचं असेल तर आता हे ॲडमिशन आहे. या ठिकाणी मनुष्य धर्म ही काही जाहिरात म्हणजे कशासाठी आहे? इथं काही आम्हाला जी काही पॉलिसी काढतात तसा विषय नाहीये. कारण की जीव तुटतो तिळतिळा येतो हिताचा कळवळा, मनुष्य जन्म पुन्हा नाही. आजा मेला बंदा मेला बाप माझा गेला, देखत देखत नातू बंधू तोही काहीसा झाला. आता दर 2-2 अडीचशे नाही पॅकेज मिळतं. कोण म्हणे माझ्या मुलाला 3,000चं पॅकेज आहे, कोणाला काय. पण सुख नाही ना हो, सुख देवाजवळ आहे. तो देव तुमच्या जवळच आहे. देव कुठे आहे? तुमच्या जवळ आहे. देव सदा जवळी असे या लागी जण कसे पिशे, पाहू जाता देशोदेशे, ज्याला समजेल तो गदगदा असे. वास्तविक पाहता बारकाने विचार केला तर हे जे क्रिया आहेत अनुभव घ्यायचा आहे. आता या ठिकाणी मी काही कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाहीये. हे जे बाबरदादा आहे, मी इगतपुरीला सर्व्हिसला होतो बाग संशोधन केंद्राला, आणि माझ्याकडे हे बाबा काही कामाला होते आणि त्यांनी मला बाबा दाखवले. आणि खरोखर त्याच्या अगोदर मी हिराजी महाराज गुरु केलं. आमच्या जळगाव पाचोऱ्याकडे हिराजी महाराजांची संस्था होती, त्या ठिकाणी गुरु केला होता मी, राजयोग हिराजी महाराज. नंतर मी इथं कुंभमेळा होता, ते दिल्लीचे सतपालजी महाराज तो गुरु केला होता. काही दिवस स्वाध्यामध्ये फिरलो. कारण 2 गोष्टी तुमच्या आपल्या डोक्यामध्ये येण्याची पाचट ठोकून दिलेली. एकच गुरु करावा म्हणे, दुसरा करू. अहो पण पहिलं तुकाराम महाराज सांगता आदिल्या भरतारा काम नोही पुरा, म्हणून पहिला जर असा असेल तर दुसरा करा नको. तुम्ही गाय आणल्या मुलांच्या दुधासाठी ती जर देत नसेल तर लगेच तिला बाजार दाखवायला पाहिजे, दुसरी आणायला पाहिजे. तसं या ठिकाणी डोळस आहात तुम्ही, सर्व गोष्टीचा अनुभव घ्या आणि अनुभवाचा परमार्थ पाहिजे. आणि या ठिकाणी बोलता बोलता काही चूक झाली असेल, मी कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, परंतु या ठिकाणी हे फक्त थोडंफार शिकून घेतलेलं आहे. आणि तुमच्या पुढे जो मला अनुभव आला, जो मला आनंद झालेला आहे, आणि तो आनंद तुमच्या बी जीवनामध्ये यावा असं वाटत असेल म्हणून अभंग घेतलेला आहे. या अभंगामध्ये देव आपला झाल्याशिवाय काय ज्याच्या नावाने कुंकू लावायचं आहे. कुंकू कधी लावतात? लग्न झाल्यावर का बदल. तसं तुम्ही इथं लग्न लावायला पाहिजे. जीवाचं आणि शिवाचं लग्न लावायचं आहे. इथं आपल्या ठिकाणी जीव आणि शिव आणि शिवाशिवाचं ऐक्याचं बोध झाल्याशिवाय आनंद मिळत नाही. अजून पुन्हा पुन्हा काय सांगावं, एकच सांगू इच्छितो की तुम्ही जीवनामध्ये खानदानी गुरु करा. तुम्ही खानदानी का बरं? इथं डुप्लिकेट पण आहे. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी, लगेच पाहिजे. हा सूर्यना चैत्र अनुभव आजही येतो, आजही अनुभव येतो आणि अनुभवाच महत्वाचं खरं आहे. असो या ठिकाणी परत बोलता बोलता चूक काही झाली असेल, योग्य असेल ते माझ्या साधू